नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे प्रशांत लीला रामदास, नवी दिल्लीचा प्रतिनिधी आहे. पण महत्त्वाचं म्हणजे आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीमध्ये महाराष्ट्रासाठी दोन मोठ्या घोषणा झालेल्या आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकतर स्थानिक जे लोकल प्रवासी म्हणतात प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी पुढे आलेली आहे. सोबतच दुसरीकडे पुणे शहरासाठी एक मोठी बातमी पुढे आलेली आहे. सर्वात प्रथम जर बघायचं असेल तर पुणेच्या संदर्भात आपण चर्चा करूया. महत्त्वाचं म्हणजे पुणे मेट्रोच्या विस्ताराला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिलेला आहे. यामुळे पुणेकरांना एक दिलासादायक असं म्हणता येईल की आनंदमय आणि दिलासादायक अशा प्रकारची घोषणा झालेली आहे, ज्यामध्ये खास करून पुणे मेट्रोच्या विस्ताराला मंजुरी मिळालेली आहे. यामध्ये पुणे मेट्रोच्या फेज 2 साठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामध्ये खराडी ते खडकवासला न स्टॉप ते वारजे मार्गाला आज हिरवा कंदील मिळाला आहे. पुणेकरांसाठी हे दिलासादायक पाऊलच आहे. सोबतच 31.6 किलोमीटर मेट्रो मार्ग आणि 28 उंच स्टेशन अशा प्रकारचा हा या विस्तार असणार आहे. साधारणतः यासाठी 9,857 कोटी रुपयाचा खर्च होणार आहे. आझादीच्या अमृत महोत्सवामध्ये पुणे मेट्रोसाठी हा एक मोठा दिलासादायक निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे आज जी बैठक झाली, या बैठकीमध्ये पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला जी मंजुरी देण्यात आली, त्यामध्ये जी फेज लाईन आहे किंवा मेट्रोची लाईन 4 आहे त्याला मंजुरी मिळाली आहे. ते खराडी ते हडसपर आणि स्वारगेट ते खडकवासला अशा यामध्ये ही चौथी लाईन असणार आहे. आणि त्यामध्ये लाईन 4A मध्ये जर बघितलं तर नळ स्टॉपे वारंजे मणिकबाग मार्गाचा समावेश असणार आहे. 31.636 किमी लांबीचा या दोन मेट्रो मार्गावरती साधारणतः 28 उंच असे स्टेशन उभारले जाणार आहे. आणि साधारण जसा मी मगाशी उल्लेख केला 9,857 कोटी रुपये यासाठी खर्च येणार आहे. हा केंद्र व राज्य सरकारच्या आंतरराष्ट्रीय निधी संस्थांचाही समावेश या संपूर्ण प्रकल्पात असणार आहे. या नवीन मार्गामुळे खराडी, IT पार्क, हडपसर औद्योगिक क्षेत्रासाठी फायदा होणार आहे. सोबतच स्वारगेट, वारजे, माणिकबाग यासारख्या व्यावसायिक क्षेत्रांना फायदा होणार आहे. शैक्षणिक आणि निवासी भागांना यामुळे मोठी मदत होणार असल्याचं या आजच्या प्रकल्पामध्ये स्पष्ट होतं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी याची देखील मदत होणार आहे. साधारणतः 2038 पर्यंत हे संपूर्ण मार्ग सुरू होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना त्यांनी स्पष्ट केलं की साधारणतः जर बघितलं 2058 पर्यंत 11.7 किलोमीटर लाखापेक्षा जास्त अधिक मोठा अंदाज असणार आहे. आणि पुण्याच्या भविष्यासाठी आणि वाहतूक रचनेला हा एक मोठा दिलासादायक निर्णय असं स्पष्टपणे म्हणावं लागेल. पुणे मेट्रोच्या जाळ्यामध्ये यावेळी साधारणतः 100 किलोमीटरचा टप्पा पार पडणार आहे. त्यामुळे पुण्यासाठी या अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणून याकडे बघावं लागेल. पुणे मेट्रोचा विस्तार होणे हा पुण्याच्या आजूबाजूचा परिसर जो वाढत आहे त्यासाठी हा दिलासादायक निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला असं म्हणावं लागेल. आणि सोबतच जर बघितलं आपण याशिवाय अजून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्याचा उल्लेख मगाशी मी केला होता, जो खास करून महाराष्ट्र आणि गुजरातच्या रेल्वे मार्गाच्या संदर्भातला आहे. आणि यामध्ये दोन मोठे प्रकल्प या निमित्ताने सुरू होणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. साधारणतः 224 किलोमीटरचा हा मार्ग असणार आहे. यामुळे रेल्वे नेटवर्कमध्ये तेवढा भर पडणार आहे. साधारणतः 2,781 कोटीच्या प्रकल्पांना या निमित्ताने मान्यता दिली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने. यामध्ये दोन मार्ग प्रमुख आहेत, द्वारका ते ओखा आणि बदलापूर ते कर्जत. ठाणे, मुंबई या भागामध्ये साधारणतः 2 लाईन सध्या आहे, ज्यातून गुड्स ट्रेनी जातात, लोकल ट्रेनी जातात, एक्सप्रेस जातात, मेल जातात, राजधानी ह्या सगळ्या ट्रेन चालतात. आता पुन्हा 2 वेगळे मार्ग असणार आहेत, ज्यामुळे डेडिकेटेड प्रवाशांसाठी आणि असं म्हणतात की डेडिकेटेड 2 लाईन असल्यामुळे त्यामुळे मोठा फायदा लोकलला होणार आहे. आणि लोकलची संख्या देखील या निमित्ताने वाढणार असल्याचं स्पष्ट होतं. या संदर्भात असं केंद्रीय जे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे. याचा 4 जिल्ह्यांना रेल्वेंना फार मोठा फायदा होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली जरी हे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली, पण यामध्ये जर बघितलं आपण तर दोन प्रकल्प ज्यामध्ये आहेत त्याचे साधारणतः 585 गावांना आणि सुमारे 32 लाख लोकसंख्येला या रेल्वेच्या याचा फायदा होणार आहे. आणि सोबतच बदलापूर कर्जत जी लाईन आहे
त्यामुळे मुंबई उपनगरीय प्रवासी वाहतूक क्षमता मोठ्या क्षमतेने वाढणार आहे। यामुळे मालवाहतुकीमध्ये साधारणतः 18 मेट्रिक पॅसेंजर ट्रेनमध्ये फायदा होणार आहे आणि कोळसा, सिमेंट, कंटेनर, पेट्रोलियम यासारख्या अनेक विविध वस्तूंना तेज गतीने किंवा लवकरात लवकर गंतव्यस्थानी पोहोचवता येणार आहे। सोबतच यामध्ये जर बघितलं तर ह्या दोन्ही रेल्वे प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी 2 प्रकल्प आज केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्ण करण्यासाठी त्यासाठी हिरवा कंदील दिलेला आहे। लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण व्हावे यासाठी देखील निधी देखील देण्यात येणार आहे आणि जी डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे त्या डेडलाईनच्या पूर्वी हे प्रकल्प पूर्ण व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या वतीने आणि पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने विशेष लक्ष देखील देण्यात येणार आहे। धन्यवाद।